ज्या लोकांचं कॉर्नरला घर आहे ना, तर त्या लोकांना थोडेसे प्रॉब्लेम्स येतात, चॅलेंजेस येतात. काही ना काही सतत कटकट वगैरे ह्या गोष्टी राहतेच. ठीक आहे. पहिली गोष्ट, जर प्लॉट निवडताना कॉर्नर प्लॉट म्हणजे जिथून बाबा चारी बाजूनी रोड्स येत आहेत आणि आपण कॉर्नरचा प्लॉट घेतोय तर तो घेऊ नका. ओके. ठीक आहे. त्याच्या मागे काही बेसिक रिझन्स पण आहेत. जर प्रॅक्टिकली पाहायला गेलं तर बऱ्याच वेळा ऍक्सिडेंटल होण्याचे चान्सेस जास्त असतात कॉर्नर प्लॉटवाल्या लोकांचं. ठीक आहे. किरकिरी जास्त राहते, मेडिकलमध्ये पैसा जास्त खर्च होतो. अजून एक अशीच एक कॉन्सेप्ट आहे टी पॉइंटचा. टी पॉइंट म्हणजे काय की जिथं तुमचं घर आहे त्या घराच्या समोर तुमचा रस्ता एंड होतोय. ओके. म्हणजे समोरून सरळ सरळ रस्ता येतोय आणि तिथंच तुमचं घर आहे जिथे डेड एंडला. ओके. तर तिथं पण घर नसायला पाहिजे, तिथं मृत्यू हानी होते. ठीक आहे. ओके. तर कशामुळे होतं ते, अगोदरच्या काळात समजा बैलगाडी वगैरे असायची. ठीक आहे. आणि किंवा त्या बैलांचं जर समजा कंट्रोल सुटला तर काय होईल, डायरेक्टली घरामध्येच ती गाडी जाईल. किंवा अगोदर झोपडी वगैरे होते, खूप स्ट्रॉंग भिंती वगैरे नव्हते. पण आताच्या काळात जर बघितलं तर काय होते, गाडी आहे, 4 व्हीलर आहे. समजा एक चुकून ब्रेक फेल झाला किंवा संतुलन सुटला त्या गाडीवरचा, तर काय होईल, ती डायरेक्ट गाडी घरामध्ये येणार आहे. तिथं पण सेम गोष्टच होणार आहे. म्हणून अशा टी पॉइंट्स डायरेक्टली टाळायला पाहिजे. हे प्रॅक्टिकल आहे आणि हे शास्त्रामध्ये पण सांगितलं की बाबा अशा पद्धतीचे प्लॉट टाळावे.